खूप सारे प्रश्न असतात ना. आता एका ताईंनी एकदा प्रश्न विचारला होता, हं. का हो म्हणे घरात नृत्य गणेश ठेवू नये. म्हटलं का हो? हां, तर म्हणे नृत्य गणेश ठेवला तर तो नाचवतो हां. आणि म्हटलं बसलेला गणपती असेल तर हं. बसवतो. अरे का? की नाही. हां, तर हे असं असतं आपले हां. जसं आपलं हे नटेश्वराची मूर्ती युजुअली म्हणजे जे कलेची साधना करतात त्यांनी ठेवावी. पण जनरल जे आहे त्यांनी नटेश्वराची मूर्ती ठेवू नये कारण घरात कलह होतो म्हणतात. असं ते असं खरं काही आहे? नाही. उलटच कॉस्मिक एनर्जीचं प्रतीक आहे नटराज म्हणजे. हं, सन ही जगातली सगळ्यात मोठी जी प्रयोगशाळा आहे, हं, हं. त्या प्रयोगशाळेच्या प्रवेशद्वारावरच नटराजाची मूर्ती आहे. बरं. कॉस्मिक एनर्जीचं प्रतीक आहे हं. हे. फार प्रचंड मोठं प्रतीक आहे ते. म्हणजे एक एपिसोड तो फक्त नटराजावरच करावा लागेल तुम्हाला. इतके त्या मूर्तीमध्ये अर्थ दडलेले आहेत. हो ना. थोडं त्या थोडं काही सांगू शकाल? नटराजाच्या पायाखाली असलेला जो आता ॲक्च्युली हे सगळं कशामुळे आलं? तांडव या हां, शब्दामुळे. तांडवमुळेच म्हणजे तांडव घरात म्हणजे तांडव होईल तांडव बा म्हणजे असं. काय? तर हं, तंडूकडनं जे नृत्यकला शिव शिकला, हं. त्याचं नाव तांडव झालं. बरं. आणि त्याच्या मग 108 प्रकार आहेत. खूप सारे प्रकार आहेत. आता ते आता आपण मूर्तीकडे जर बघितलं तुम्ही, हं. तर शिवानी एक त्याचा डावा पाय वर उचललेला वरती आहे आणि उचललाय. उजवा खाली आहे. हं, तर त्याला अ, पायाखाली सर्प आला किंवा साप आल्यानंतर ज्या तातडीने आपण पाय उचलून घेतो, हं, तसा तो उचललेला पाय आहे. हं. त्याच्यानंतर एक हात अभयमुद्रेमध्ये आहे, एक हात खाली दाखवलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्या ज्या जटा आहेत ते भुरूभुरू उडतात आहेत. गळ्याभोवती त्याचा नाग आहे आणि या प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे. त्याच्या हातामध्ये डमरू आहे. डमरू म्हणजे जे सगळे शब्द ज्यातनं नाद जिथनं सुरू होतो, हं. त्याचं प्रतीक म्हणून डमरू डमरूमधून. आहे. हं. हातामध्ये अग्नी आहे एका हातामध्ये. अग्नी कशाचा आहे? तर चराचराचा शेवट कुठे होतो? तो अग्नीमध्ये होतो. या सगळ्याला वेढून असणारी जी गोलवरती हे असतं, त्याला तिरुवशी म्हणतात. हं. ते म्हणजे विश्वाचं प्रतीक आहे. आणि शंकराचं नाचणं म्हणजे ती कॉस्मिक एनर्जी, ती सगळं ते हे विश्व नियंत्रित करत असते, हं. हे आहे. हं. त्याच्या पायाखाली एक दैत्य आहे, बुटका दैत्य आहे. त्याच्या पाठीवर शिव नाचतोय आणि त्याने त्याचं नाचताना त्याचं कंबरडं मोडलेलं आहे. ते अज्ञानाचं प्रतीक आहे. हं. अज्ञानाचा कणाच मोडलेला आहे. शंकराचे तुम्ही कर्णकुंडलं घ्या. हं. एक पुरुषांचं आहे, एक स्त्रीचं आहे. स्त्रीचे आहे. कारण पुरुष आणि अर्धनारीश्वर. हां. पुरुष आणि प्रकृती एक आहेत, हे हं. दाखवण्याचं प्रतीक आहे. सांख्यदर्शनमध्ये पण याचं वर्णन केलं जातं. हां, तर हं. हे त्याच्यासाठी आहे, असं असं हे हं. नटराजाचं प्रतीक आहे. नंतर काय होतं, की ह्या आपण ठरवत असतो कल्पना आणि ह्या फार अलीकडच्या काळामध्ये आपण हं. म्हणजे हे मिथ आहे, की ठेवू नये कारण तांडव करणारे शिव आहेत. मग नटेश्वर म्हणजे मग घरात नाही तांडव नाही होतो. नटराज न ठेवता बऱ्याच घरामध्ये तांडव दिसतंच ना. हं. अच्छा, जे मानत नाही, हां. त्या देशामध्ये किती तांडव सुरू आहे बघा ना. जे शिवाला मानत नाही, मानत नाहीत. हं. अशी बरीच नावं घेता येतील त्या देशांची. हं. की जिथे कंटिन्यू तांडव सुरू आहे. अख्ख्या देशात तांडव सुरू आहे. हं. नाही पण असं म्हणतात, की नटेश्वराची मूर्ती घरात ठेवू नये. आत्ता म्हणजे ते उत्तर दिलं ना. म्हणजे हे इतकं मोठं प्रतीक आहे. हां. तर ते एनर्जी. हां, कॉस्मिक एनर्जीचं. कॉस्मिक एनर्जी. आणि तुम्ही विचार करा, जगातल्या सगळ्यात मोठ्या प्रयोगशाळेसमोर जर नटराजाची नटराजची मूर्ती मूर्ती उभी आहे, आहे. तर याला किती अर्थ आहे बरोबर. मोठा. हं. बिग बँग थिअरी म्हणून बरेच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल. हं. विश्वाची निर्मिती झाली कशी? निर्मिती झाली. हं. ज्याचा तिथे प्रयोग सुरू आहेत किंवा त्याच्यावर संशोधन सुरू आहे. हं. अशा ठिकाणी ती मूर्ती आहे. गाभारा हा जो असतो, ते पुनर्जन्माचा काही नाही संकेत आहे की भावना अ, आहे गाभाऱ्याला? फार एक अ, याच्यातही स्टोरी आहे? नाही स्टोरी नाही, एक हां. गंमत असं आहे, हं. की गंमत म्हणण्यापेक्षा ते फॅक्ट्स आहेत ते. हं. आपल्या आमचं तत्त्वज्ञान ना फारच वरच्या दर्जावर पोचलेलं होतं आणि आहे. मी म्हटलं ना, आम्ही आम्ही ज्ञानमार्गाने चालणारा समाज आहे आपला. हं. होता आहे. आणि मंदिराच्या मागची जी संकल्पना आहे, ती आत्ता मी जी सांगतो त्याच्यामुळे लक्षात येईल. खजुराहोला कंदारिया महादेव मंदिर आहे. बरोबर. तर ती मंदिर निर्माणाची संपूर्ण परमोच्च अवस्था आहे. तर तुम्ही त्या मंदिरात जर गेले, हं. तर त्याला 20-22 फुटाचा ओटा आहे. म्हणजे जगती म्हणतात त्याला. हं. 20-22 फुटाची जगती आहे आणि त्याला पायऱ्या आहे. तर तुम्ही त्या जगत जगती असं काहीतरी आहे ते? नाही, की फक्त ओटा जगतीच? ओट्याला जगती म्हणायचं. बरं. हां. हं. तर जगती आहे. 20-22 फुटांचा मोठा बेस आहे किंवा हं. पाया आहे. हं. तर त्या पायावर चारही बाजूनी खूप सारे शिल्पपट्ट कोरलेले आहेत.
त्याच्यामध्ये तुम्ही दैनंदिन आयुष्यामध्ये जे काही करता त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहे. म्हणजे त्याच्यामध्ये विविध प्रकारचे खेळ आहे, तुम्ही शेतातनं धान्य कापतात ते आहे, जे काही तत्कालीन समाज आपल्या आयुष्यामध्ये जे काही करत होता त्या सगळ्या जीवनात ज्या ज्या गोष्टी ते आपण रोजमर्रा करतो की रोज. जिंदगी में जो होता है हम्म, ज्याला म्हणतो आपण ते हम्म, सगळं होतं. त्याच्यामध्ये मिथुन शिल्प पण आहेत. हम्म, आणि हे सगळं बघून पायऱ्या चढून तुम्ही वर येता. बर. त्या ओटा पार करून वर आले हम्म, म्हणजे काय झालं की तुम्ही हे हे जे ही जग जग आहे ते सोडून एका वेगळ्या पातळीवर आलेले आहे. हम्म, वेगळ्या पातळीवर आलेल्या म्हणजे तुम्ही ह्या ज्या पायऱ्या चढून आलेल्या त्या पायऱ्या म्हणजे हे सगळं सोडल्याच्या नंतर तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये क्रिया. घडलेल्या बदलांच्या पायऱ्या आहेत त्या. बदलांच्या. वरती येता तुम्ही, वरती आल्यानंतर सभामंडप लागतो. हां. सभामंडपामध्ये मग गंधर्व आहे, यक्ष आहेत, इतर देवी देवतांच्या मूर्ती आहेत. त्या मूर्ती बघता म्हणजे तुम्ही आता त्यांच्या बरोबरीचे आलेले आहात. हम्म, त्याच्यानंतर सभामंडपातनं पुढे जाता येतं अंतराळ. हम्म, अंतराळात काहीच नाही आहे. बर. तुम्ही निर्विकार आहात, निर्विचार झालेले आहात. आणि नंतर मग येतोय चौकट गाभाऱ्याची. त्या चौकटावर सगळ्यात वरती असतं ललाटबिंब. म्हणजे आत गाभाऱ्यामध्ये जी मूर्ती आहे त्याच्याशी निगडीतच एक छोटी मूर्ती ललाटबिंबावर असते. त्याच्या आजूबाजूला असतात 2 द्वारपाल आणि त्याच्या बाजूला असतात जलदेवता म्हणजे गंगा आणि यमुना. बर. गंगा आणि यमुना ह्या कशाचं प्रतीक आहे तर शुद्धीकरणाचं प्रतीक आहे. म्हणजे पाप धुलगं हे जे आपण पण हां. म्हणायला लागलेलं. पाप धुलणे नाही, हम्म, ते तुम्हाला सुचिरभूत करण्यासाठी म्हणून त्या गंगा यमुना आहेत बर. प्रतीकांच्या स्वरूपात. द्वारपाल कशासाठी आहे तर योग्य व्यक्तीच आत जातोय की नाही हे पारखून घेण्याची भूमिका त्याची असते त्या दोन्ही द्वारपालांची. पण हे सगळ्या मंदिरात असतं द्वारपाल? सगळ्यांच असतात. हो ना. द्वारपाला पण काही महत्व आहे ना? ते सांगितलं ना, त्यांचं कामच ते आहे ना, त्यांनी पारखून घेणं हे काम आहे त्याचं की हम्म, कोण व्यक्ती आत जातोय. आता तुम्ही जाता गाभाऱ्यात, गर्भगृह, गर्भाचं गृह आहे ते. हम्म, गर्भगृह का ठेवलेलं आहे तिथे संवाद फक्त आई आणि मुलाचा आहे. हम्म. ती एकदम गर्भात पीसफुल, अगदी शांती. नाही, गर्भाचं वातावरण तिथे पाहिजे ना. शांतता एकदम. ते त्याच्यामुळे आणि तो जो संवाद साधणार आहे तो निशब्द असणार आहे. तुम्ही एकमेकांशी बोलत नाही आहे. आई आणि गर्भातलं बाळ बोलतं का? बोलत नाही. आणि इथे तुम्ही जेव्हा त्या मूर्तीकडे बघता आत गेल्यानंतर तिथे तुम्हाला काय दिसतं की अरे ही तर माझ्यासारखीच आहे मूर्ती. तेच 2 हात, तेच अवयव, तेच 2 पाय म्हणजे सोहम. आणि सोहम असेल तर मग अहम ब्रह्मास्मी. हम्म, बरोबर. अशी ही ती पूर्ण मंदिराची संकल्पना आहे. म्हणजे तो गाभाराला ते तेवढं महत्व आहे. गर्भगृह आहे ना ते. हम्म, हम्म, हम्म. याच्यापेक्षा मोठी काय गोष्ट असेल अजून होय? काय गोष्ट असावी. बरोबर. आणि कळशाला पण कळस जे असतं त्याचं पण काय महत्व आहे? सांगितलं ना, देहदेवाचे मंदिर त्याप्रमाणे आपण कळसाला आमूलक नागर शैलीतली जी मंदिरं असतात ना, वरती एक आवळ्यासारखी चपटी हे असते, हां. गोलाकार रचना असते, त्याला आणि आमूलक असं त्याच्यामध्ये ज्या म्हणतात. कळ्या असतात आवळ्याच्या आवळ्यासारखं आकाराच्या. असतात हां. म्हणूनच त्याला आमूलक असं नाव. त्याच्यानंतर द्रविडी शैलीतली जी मंदिर आहे त्याच्यामध्ये इथे रचना निमुळती होत जाणारी असते आणि तिथे वरती सपाट होत जाणारी असते. हम्म. असा हा 2 मंदिरातला फरक. आणि ते आम्रक काय म्हटलं तुम्ही? आमलक हां, तर ते वेळेचं पण काहीतरी महत्व नाही, दर्शवतात? तसं नाही. नाही. अच्छा. बरं. आणि ते कळशामध्ये पण ते बीज किंवा नैवेद्यम वगैरे असं टाकतात. ते मी एक याच्यात ऐकलं होतं की त्याच्यात नैवेद्य असतं आणि ती प्रकृतीशी आणि ते जुळून मग ती म्हणजे 2 कळश असतात. एक गाभाऱ्यात असतो आणि एक वरती असतो. नाही, कलश तर वरती आपण बसवतोच ना, हं, वरती कलश असतोच. हं. गाभाऱ्यातला कलश म्हणजे तू बघत असाल की पिंडीवर जे थेंब थेंब पाणी गळत असतं म्हणून ते एक अच्छा. कलश लटकवलेला असतो तो. हं. अ, मंदिराचं जे छत असतं त्याला प्रत्येकाला भागाला नाव आहे, त्याला वितान असं म्हणतात. हं. आता आता सभामंडपामध्ये खांब असतात विविध प्रकारच्या रचनेचे, विविध काळामध्ये विविध राजवटीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कोरलेले. हं. त्या खांबांचे सभामंडपाचा आकार आता काय झालं की मंदिर हे जेव्हा केंद्रबिंदू झालं कुठल्याही गावाचं किंवा कुठल्या राज्याचं, त्याच्यामुळे तिथे येणाऱ्या जणांची संख्या वाढली. त्याच्यामुळे मंदिरामधला चा आकार वाढला, तिथे खांब वाढले. डिस्टन्स पण म्हणजे गाभाऱ्यापासूनचे डिस्टन्स वाढत गेलं. ते सभामंडपाचे साईज वाढत गेली ना, कारण लोक जास्त येणार होते. त्याच्यानंतर दारं वाढत गेली. आधी एकच दार होतं, मग 3 दारं झाली,
आहे की नाही. मग त्याच्यावर खूप सारे प्रयोग पण झाले. मग उघडा मंडप पण तयार झाला. हं, असे मंदिरांच्या बाबतीमध्ये खूप सारे प्रयोग केले आम्ही. हं, त्याच्यामध्ये कलेच्या दृष्टीने पण हं, त्याला फार महत्त्व आहे हं, आणि इतक्या वरच्या दर्जाचे कलाकार आमच्याजवळ उपलब्ध होते किंवा हं, त्यांनी हं, नंतर ते साध्य केलं सगळं. हं, हं, आता बऱ्याचशा वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती असतात की ज्याच्यामध्ये डायरेक्ट त्या देवतेच्या किंवा त्या सिद्धांत त्याच्यातनं दिसून येत असतो. हं, आता खजुराहोला आणि मार्कंड्याला एक मूर्ती आहे, त्याला विलक्षण सदाशिवाची मूर्ती असं म्हणतात. बरं. आता सदाशिवाचं मी आधीच सांगितलं की त्याच्या 5 अवस्थिती असतात, म्हणजे हं, 5 तोंड असतात म्हणून. असं. हं, दर्शनी 3च दिसतात, हं, मागचं असतंच, वरचं गृहीत धरायचं असतं आणि याला विलक्षण चतुष्पाद सदाशिव असं म्हटलेलं आहे. बरं. आता एका देवतेला खूप सारे हात, खूप सारी डोकी आपण हे बघितलेलं आहे. हं, पण एका देवतेला 2 पेक्षा जास्त पाय असलेली ही मूर्ती आहे. हं. हां, म्हणजे ते याला म्हणजे 4 हात पाय आणि शिर आपण ते आहे. कन्सिडर ते आहे, पण पाय पाय का हं, 4 पाय का? तर 2 पाय सनामध्ये आहेत आणि हं, 2 प्रलंबावस्थेत म्हणजे खाली सोडलेले आहेत. दोन्ही ठिकाणच्या मूर्तींमध्ये, खजुराहोच्या आणि इथल्या पण. तर शैव संप्रदाय हा 4 पादांवर आधारित असतो. म्हणजे चर्यापाद, क्रियापाद, योगपाद आणि ज्ञानपाद. हे दाखवायचं कसं हं, मूर्तीमधनं? हं. आणि 4 पादांवर उभं उभं आहे असलेला हां, देव. म्हणून मग शिवाला तिथे 4 पाय दाखवलेले आहेत. अच्छा. हे आत्ता तुमच्या लक्षात आलं असेल, हं. की हे विनाकारण नाही आहे. त्याच्या पाठीमागचा काही ना काही अर्थ आहे. मागे काही ना काही शास्त्र आहे. आता विष्णूची आपण 24 नावं घेत असतो. हो. केशवाय नमः, केशव. हां. हं, नारायणाय नमः. म्हणजे जे संगीतली सगळी 24 नावं जी आलेली आहेत, ती का? तर विष्णूला 4 हात दाखवतात. ज्याच्यात शंख, चक्र, गदा, पद्म हं, ही 4 आयुधं असतात. आता ही शंख, चक्र, गदा, पद्म जी आहेत, ह्यांचा क्रम तुम्ही बदलवला. हं, म्हणजे शंख उजव्या हातातलं डाव्या हातात केलं हं. आणि चक्र वरच्या हातातलं इकडच्या हातात गेलं, की त्याचं नाव बदललं. म्हणजे फक्त पोझिशन चेंज केली तरी नाव बदलतं. म्हणूनच नाव बदललेलं आहे. अच्छा. विष्णूचे विभव आहेत हे. म्हणजे 24च नावं का? हं, तर हा जो क्रम आहे, हं. तुम्ही गणिती पद्धतीने तुम्ही 24च वेळा करू शकता. बरं. शंख, चक्र, गदा, पद्म असं मी म्हटलं. हं. गदा, पद्म, शंख, चक्र चक्र. असं जर म्हटलं, तर हां. त्याचं नाव बदललं. तो केशव आहे, की तो जनार्दन आहे, तो संकर्षण आहे. हं. तर आणि मग हे त्यानुसार मग त्यांची पोझिशन्स चेंज करून मग त्यांना नावं देण्यात आली. पण त्यातलं हं, सांगायचं तात्पर्य हे आहे, की 24च का? हं. तर तुम्ही गणिती पद्धतीने 24च वेळा असं ती पोझिशन चेंज करू शकता म्हणून. अच्छा.